प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात माये मोगोसे येवकार हांव जवाहर. सर्वेक आयची मुखेल खबरो. कमिशन ऑफ इंडियान डिक्लेअर केले SIR. तरी काही गोंय सरकारान 34 अधिकाऱ्यांच्यो केल्यो बदल्यो. बिहारात घडला तसे गोंयांतय घडून हाडपाचें आसा काय कितें? विरोधकांनी मागल्या गोंय सरकारा कडेन जाप. नशेत असलेल्या मनशाक पुलिशेत हाडून केलो मारपेट. जखमी करचो पडलो गोमेकोत ऍडमिट. वरिष्ठांनी केलो सस्पेंड. मडगावच्या PSIक हिरोगिरी पडली म्हारग. गोंयांत कायदो आणि सुवेवस्थेच्यो तिस्त्यो वादऱ्यो. उगमे पेडण्या रेंव कामगारांमदी गुळीबाराची घडणूक. 2 जण गोमेकोत घेतात उपचार. गव्हर्नरान बरखास्त करचे गोंय सरकार. मागले गोंय प्रदेश काँग्रेसीन. कमिशन ऑफ इंडियान SIR डिक्लेअर केले. तरी काही गोंय सरकारान 34 अधिकाऱ्यांच्यो बदल्यो केल्योच कश्यो? काय बिहारात घडला तशें गोंयांतय करपाचें आसा? गोंयच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसरा बरोबर चर्चा जाल्या उपरांत मिडिया मुखार विरोधकांनी हो प्रश्न उजरायलो. गोंयांत 1730 बूथ जावपाचे आसात. पारदर्शकते खातीर दरेका गोंयकारान SIRात वांटेकार जावचे पडटले विरोधकांक दिसता. काल जेन्ना चीफ इलेक्शन कमिशनरान डिक्लेअर केला ताचे फूल इन्फॉर्मेशन दिवपाक 4 तारखेच्यान SIR स्टार्ट जातली. सगळ्यान जर आमच्या पेक्षा जर बरें काम करूंक जाय जाल्यार तुमी करूंक जाय. ते डिटेल्स आसा ते लोकां पर्यंत पावोवपाचे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनाची माहिती दिवपाक गोंयच्या मुखेल वेंचणूक आयोगान सगळ्या विरोधी पक्षांचे प्रतिनिधींक आपयल्ले. वेंचणूक प्रक्रियेचो भाग म्हणून गोंय सरकारान 34 अधिकाऱ्यांच्यो बदल्यो केल्ल्याचें तांणी सांगलें. पूण हे करून वेंचणूक आयोगान मार्गदर्शक तत्वां मोडल्यात अशें विरोधकांचें म्हणणें. आयकात विरोधकांक. नोटिफिकेशन काडटा फॉर 12 स्टेट्स थंय तुम्ही ट्रान्सफर करता. आता ह्याच भारतीय जनता पार्टीन वेस्ट बेंगॉलाक कंप्लेन केल्ली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया की देर इज मास स्केल ऑफ ट्रान्सफर ऑफ ऑफिसर. सो ही दुगलेपणा हिपोक्रेसी कित्याक? हेच भारतीय दामू नायकाक हांव विचारपाक सोदता दॅट यू ऑल्सो फायल अ कंप्लेन अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ गोवा. हाव द गव्हर्नमेंट हॅज ट्रान्सफर्ड 34 ऑफिसर्स वेन SIR हॅज डिक्लेअर्ड. SIR इज अ थिंग वेर वी हॅव सीन बिहाराक 65 लाख लोकांक काढले. काय तुम्ही गोंयानूय तेच करपाक सोदता? म्हाका दिसता दिस इज अ सिरियस थिंग. आय अपील टू ऑल गोवन्स दॅट एज ऑल पॉलिटिकल पार्टीज देर आर 1725 booths in Goa as per the new SSR 2025. They have told us that they want to add more 5 parts, that is booths. So 1730 बूथ गोंयान जातले. प्रत्येक गोंयकाराकडे मागता की आम्ही प्रत्येकान म्हाका दिसता ह्या SIRान पार्टिसिपेट जावचे पडटले. वी आर हियर टू हेल्प यू. एज काँग्रेस पार्टी वी हॅव BLAs all across 40 constituencies. There are other political parties where they will also have. I request everyone, we are here to help you. Let's get a clean electoral roll for the people of Goa. आम्ही थोडे सिरियस कन्सर्न रेज केल्यात. कारण बिहाराक जेन्ना SIR जाले जाल्यार थंय 65 लाख लोकांची नावां डिलीट जाली आनी थंय आतां निवडणुको येवपाच्यो. रिजल्ट कितें जातले ते मागीरूच कळटलें आमकां. पूण सिरियस कन्सर्न तुमी जर बाब योगेंद्र यादव जो आदलो एक राजकारणी आनी एक सेफोलॉजिस्ट ताणें जे काडला SIRचे ताणें जर तुमकां पळयशात तर ताणें सिस्टमॅटिकली काही प्रश्न सरकाराक विचारले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक विचारले. सुप्रीम कोर्टान व्हरून लोकांक उबे केले. फर्स्ट म्हणल्यार काही लोकांची नांवां अशी डिलीट केली जे नांवां लोक जिते आशिल्ले तांकां सुप्रीम कोर्टान व्हरून उबे केले. मागीर लास्टाक की बाबा पळय हे 4-5 आसात हांगा एज अ एक्झाम्पल आनी हांची नांवां डिलीट जाल्या. सो हो एक कन्सर्न आमी रेज केला की हांगा ते जावचे ना, जातले काय ना. सेकंड, टार्गेटेड एक्सिशन. आम्ही थंय बिहाराक पळयलां की टार्गेटेड काही कम्युनिटींची नांव डिलीट करप. कारण एक कितें जाता, BLOs जे आसता चडशे सदांच रुलींग पार्टीचे किंवा रुलींग पार्टीच्या सरकाराक एलिजन्स आशिल्ले लोक आसतात. कारण सरकार अपॉयंट करता BLOs. सो अशा वेळाचेर टार्गेट करप एक पर्टिक्युलर कम्युनिटीक किंवा हांकां की तुमचे बरोबर नात आनी नांवां डिलीट करप हे जावंक जायना म्हणून आमी तांचे मुखार दवरलो. आनी तिसरे मेन म्हणल्यार बाब अमितान तुमकां सांगलें ते म्हणल्यार गांवगिऱ्या वाठारांनी आतां फॉर एक्झाम्पल तूं इंटिरियर वच, पेडण्या वच, कुळ्या, मोल्या ह्या इंटिरियर गांवांनी जर तूं गेलो, मारे म्हणा अशे खुबशे कडेन तूं गेलो जाल्यार आमचे ट्रायबल लोक आसात किंवा मुणकार आसात, टॅनंट आसात, तांचे कडेन खुबशे डॉक्युमेंट्स आसचे नात खुबश्या जाणां कडेन. कारण
तांचे आदली पिढी म्हणा शिकिल्ले नासतना तांचे डॉक्युमेंट पेपर वर्क जे मॅन्डेटरी जे 12-13 डॉक्युमेंट म्हणले ते आसूंक शकना. आज जे कितें तर तांचे हाऊस टॅक्स किंवा हे चलतले काय म्हणून आमी तेय तांचे मुखार दवरला. सो दे हॅव एश्युअर्ड अस की गोंयान दे विल सी दॅट इट इज डन प्रॉपरली. बट BLOs सरकाराचे आशिल्ल्या कारणान सरकार हांगा रुलींग पार्टीचे BJPचे आशिल्ल्या कारणान आमी डायरेक्टली दोळे बंद करून रावंक शकनात. एज अ ओपोजिशन वी विल बी विजिलंट, कारण हे 2 महिने मुखाल्ले भविष्य ठरयतले फुडली 5 वर्सां. सो वी विल हॅव टू बी विजिलंट, कारण ना जाल्यार लोक टार्गेट जातले, टार्गेटेड कम्युनिटींचे नांवां डिलीट करून उडयतले, नाजाल्यार जिते अशे लोकांची नांवां डिलीट करून उडयतले जे तांकां येना. सो वी विल हॅव टू कीप वॉच ऑन द BLOs ऑल्सो. सो वी वॉर्न ऑल द BLOs irrespective of this all the assembly constituency की सारखे प्रामाणिकपणान काम करात. तुम्ही जर मातशे जर अशें तशें हालूंक लागले इन दिस प्रोसेस then we will have to take it up not only his CEO but we will have to take it to the Election Commission of India at the Delhi level. सोरो पिवन मस्ती करता म्हण पुलिशेंत हाडलेल्या आरोपी कडेन केल्ली हिरोगिरी PSIक बादल्या. PSIन सरपळेन पांय बांदून मारबडे केल्ल्याचे आरोपीन कागाळ केल्ल्यान PSIक सस्पेंड केला. गंभीर जखमी जाल्ल्यान एडमीट जाल्लो मनीस नावेलचो, PSI मडगांवचो. आनी पळयात आमची बातमी. खरें फट उसरा कळटलें, पूण सध्या दक्षिण गोंयचो SP टिकम सिंग वर्मा सांगता त्या प्रमाण 22 तारखेची ही घडणूक आरोपी सोरो पिवन धिंगाणो घालतालो. पुलिसांनी ताका पुलिशेंत हाडलो. थंयसर ताणें बोवाळ घातलो. PSI कडेन ताणें उज्जत घातली. त्या वेळार तो पडलो आनी तकलेक मार बसलो. रक्तबंबाळ अवस्थेत ताका हॉस्पिटलांत एडमीट केलो अशें SP सांगता. मिडियाचे दुबाव ताणें कशें पयस केले पळयात. 22 तारीख को एक इंसिडेंट रिपोर्ट हुआ था जिसमें कि एक आदमी दारू पी के हंगामा कर रहा था, तो उसको उसी कॉल एक PCR कॉल आया था. कॉल के बेसिस पर उसको थाने लेके आया गया. तो वो थाने में भी आकर काफ़ी हंगामा मचा रहा था. तो उस बेसिस पर जो PSI ऑन ड्यूटी था उसने खड़ा होकर उसको शांत करने की कोशिश की. उसमें उसको वो मतलब डिसबैलेंस होकर गिरने की वजह से उसको चोट लगी. तो उस मैटर में जो कंसर्न PSI है उसको सस्पेंड किया गया और उसके अगेंस्ट इंक्वायरी इनिशिएट की गई. PSI का नाम क्या है? PSI नीलेश. क्या हुआ था? वो एलिगेशन डाल रहा है कि उसको पैर को चेन डाल के रखा था. देखिए, एलिगेशन जो लगाए जा रहे हैं उसकी इंक्वायरी हो रही है. तो इंक्वायरी के बेसिस पे जो निकल के आएगा फिर उसी हिसाब से फर्दर एक्शन लिया जाएगा. उसको ज्यादा ब्लीडिंग हुआ इधर पुलिस थाने में? जो गिरा है, गिरने की वजह से सर पे चोट लगी है, तो उसके बेसिस पे उसका अभी ट्रीटमेंट चल रहा है. और प्राइमा फेसी एविडेंस पर हमने सस्पेंड करते हुए इंक्वायरी इनिशिएट की. अभी उसकी कंडीशन? अभी ही इज़ आउट ऑफ डेंजर, बट स्टिल वी आर वेटिंग. डॉक्टर्स का जो ट्रीटमेंट चल रहा है, उनके जो फाइनल ओपिनियन है उसका अभी हम वेट कर रहे हैं. आणि आता ऐकात ॲक्टिव्हिस्ट प्रतिमा कुतिनोचे एकंदर घडणुके विशयीचे म्हणणे. 22 ऑक्टोबर दनपारां एक वायट गजाल घडून आयिल्ली आमच्या नावेली कॉन्स्टिट्युन्सींत. ती म्हणल्यार डॉक्टर हेगडे जो आसा, कृपाक हेगडे, ताज्या क्लिनिका मुखार ह्या लुसिया आंटी, लुसिया हू वॉज अ टीचर ऑफ रोजरी हायस्कूल, तेजो नेव्यू एडबर्ग पेरेरा म्हणटा तो, हाजो पूत वियोला आंटीचो पूत आनी हेजो फियान्से, वालांकाचो फियान्से, ताका तो बरो आपल्या शिपार काम करपी भुरगो, तो बोटीचेर PNO असल्या बोटीचेर काम करपी भुरगो, 3-3.5 लाख म्हयन्याक भोंवपाचो भुरगो. पूण आतां हालीं तो आयिल्लो आनी बेकार आसा म्हूण आंटीन सांगलें, टिचरीन तेज्या मावशेन सांगलें, माशेनान सांगलें, म्हगेलें शॉप आसा न्ही तें मातशें तुमी चलयाय, इफ इट ओपन ज्यूस सेंटर आनी कितें स्टेशनरी. सो वालांका बाय तेगे फियान्से आनी एडबर्ग पेरेरा दोगांय ते चलयतालीं. Something happened that day and he went out and had a couple of drinks. We are not saying no, we admit he was under तो intoxication आशिल्लो, तो पिल्लो आनी तो येवन हेजे कडेन कितें तरी आर्ग्युमेंट करतालो. आर्ग्युमेंट करता म्हणून हे ताका समजायताले, पूण मातशें आर्ग्युमेंट भायर गेले आनी खंय तरी खंय भायर शॉपाच्या भायर कोणाची तरी गाडी आसलेली. ते यू नो वेन अ पर्सन इज इंटॉक्सिकेशन जाल्यार चोर पिकरी मनशाची तकली चलना, ते सगळें खबर आहा तो केश को आसत तो. सो त्या बाराच्या वयल्यान गाडयेचे अशें करून 2 फावटी मारले. म्हळ्यार कितें सांगतोच ना. तेन्ना हूंय कोणाक तरी दुसऱ्या शॉपाचेर कोण तरी येयल्ले भुरगे, तेगे मागीर ते बरें दिसना म्हणून तेणी मडगांव टावन पुलिसाक फोन मारलो. मडगांव टावन पुलीस आयले ते मागीर वालांका सांगताले शी इज अ विटनस टू इट. पुलिसान कोणें 2 थापटायलें, आमकां प्रॉब्लम ना, तुमी थापटाया तो पांयार मायाक आमकां प्रॉब्लम ना. तेका धरले खंय आनी व्हेले खंय मडगांव टावन पुलिसान. आतां मडगांव टावन पुलिसान कितें जालें, तेका व्हेल्यान तो चड पिल्लो आसा, ताजो बॅलन्स ना
वी अंडरस्टँड ओके ताच्या पांयां खंय बेडयो घातल्यो चेन बांदतात पळय चेन घातली बेडयो घातल्यो चेन घातली आनी ताका हांवें बसयलो तो आयकना जालो पोत्तो उडपाल्लो देवज उपाय अरे कायदो कोणाक हातीन घेवपाक अलावड ना तो पुलीस जावं आनी तो जज जावं वा तो मिनिस्टर जावं सीएम जावं नोबडी हॅज द रायट टू टेक लॉ इन इट्स ओन हँड्स यू आर अ लॉ अबायडिंग टू लॉ एक ऑफिसर एक PSI कितें केलें ताका खंय आंटी आसलेली सगळी गेल्ली माय गेल्ली न्ही तूं गेल्ली पुलीस स्टेशनाक ती सांगतात की समथींग हॅपन्ड आनी हूंय कोणाचो फोन येयलो म्हूण आंटी भायर गेली ते आमकां सांगपाचें ना कोणा कडेन ती उलयताली आपले फॅमिली कोणें तेन्ना हूंय PSI वता हूंय आनी ताका खंय कितें तरी हार्ड ऑब्जेक्ट घेवन ताचे तकलेर मारले मागीर ही स्टार्टेड ब्लिडींग फोटो दाखयतो ही स्टार्टेड ब्लिडींग व्हेरी बॅडली Edberg Bach started bleeding and total silence. But today suddenly 28th October I get a call from Lucia. Lucia tells me she starts crying directly. I said like what happened? Na teka ata operation करपाचे हात काढला आपणाक एक वरां भितर यो म्हूण. I said you give me some 40 minutes. I am reaching the GMC. 120 warden आपले traumatic warden हा तो trauma warden आणि आता कितें म्हणल्यार डॉक्टर शिवम तेजेर ऑपरेशन करता न्यूरोलॉजिस्ट. The neurologist tells the family straight that we can't help it. Is it serious? Yes, it is very serious. Now we'll see because the brain, it seems, the man Laglolo has started bleeding. The brain is bleeding and it seems doctor said we can't assure you all. You all only have to pray to God. We'll leave it to God now. And directly I have told it seems that we might insert a pipe from here or here. And if not, there may be chances of half body paralyzed. So now tell me what happens. What was his fault? His fault was yes. that he had couple of drinks and he was मस्ती कोत्तालो म्हणजे सेक्शन लेयात तेका ड्रंकर्ड आनी कितें डॅमेज टू दीस दॅट आनी तुमी तेका एक सेलान घालचो आसलो तो निवळोता आसलो तेका सेक्शन लागता तेका जेल लागता ती कुच आसली हांव मागता गोंया पुलिसां कडेन प्लीज यू आर हॅव नो रायट टू टेक लॉ इन युअर हँड्स. गोंयांत दर दिसा कायदो आनी सुरक्षा कोसरत चल्ल्या. मिडियावाले मुख्यमंत्र्याक प्रश्न विचारतात तेन्ना CM हात जोडता आनी वयता. गव्हर्नरान हस्तक्षेप करून गोंय सरकार बरखास्त करचे. उगमे पेडण्या कामगारांचेर जाल्ल्या गोळीबार प्रकरणाचे फांडभुंयेर काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान मागला. गोंयांत गुन्यांवकारी वाडत चल्ल्या. गुन्यांवकारी प्रवृत्तीचे लोक पिस्तोलां खेळण्यावरी वापरपाक लागल्यात. परसकडे उगवेच्या जैतीर रेवेच्या वादांतल्यान कामगारां मदीं फारपेट करपाचो प्रकार घडलो. 2 कामगारांक जखमी अवस्थेत गोमेकोत ॲडमीट केल्यात. हे फाटभुंयेर काँग्रेसीन CMाक वडीर काडलो. पळयात. की गव्हर्नर नाव हॅज टू इंटरवीन अँड डिसमीस दीस गव्हर्नमेंट. खरें ते प्रमोद सावंताचे ते हात पळोवन आतां गोंयकार विटल्या. अरे तुम्ही जेन्ना ताका प्रश्न विचारता तो हात जोडटा आनी पळयटा मरे. एवरी डे द लॉ अँड ऑर्डर इज कोलॅप्सिंग. आतां म्हाका सांग मायनर मिनरलांची पॉलिसीच ना. आतां कळून येता की ते सँड एक्स्ट्रॅक्शनाक ते कोण लेबर आशिल्ले बिहाराचे ते गन फायरिंग करता. हे सगळे लोक जे इन्वॉल्व आशिल्ले हांगा पयलीं भितर उडोवपाक जाय. हाव यू टेल मी आय वॉन्ट टू आस्क द डायरेक्टर ऑफ मायन्स की तुज्या नदरे शिवाय थंय जे मायनिंग चालू आशिल्लें ते इल्लीगल काय लीगल हाजेर पयलीं चवकशी जावपाक जाय. ह्या सँड मायनिंगा भितर कोण कोण आसा खंयच्या खंयच्या लोकांचे हात आहा हें पयलीं भायर येवपाक जाय. आज गोवा म्हणटा ते सुरक्षीत ना. फाटल्या दिसांनी आमी पळयले की पणजे भितर नामनेचो उद्योगपती धेंपो ताज्या घरा चोरी जाली. ते कोण चोर ते अजून ह्या प्रमोद सावंताक मेळना. आनी हो ह्या राज्याचो होम मिनिस्टर. एवरी डे आमी पळयता पुलीस स्टेशनाच्या भायर झगडी पुलिसांक मारता. प्रत्येक गोंयकाराच्या घरा डेकोयटी. म्हापशा आमी पयले दोतोराच्या घरा दिन दहाडे चोरी जाता. चल्ला कितें वेर आर वी हेडिंग टू. ह्या राज्याचो मुख्यमंत्री जो गृहमंत्री हा ताची लायकी ना आनी कंटिन्यू करपाची. We appeal to the governor of Goa that he has to immediately dismiss this government. They cannot protect the people of Goa and I think President's rule have to come into force. There are 12 months. Let the people of Goa be relaxed for 12 months. Let them decide. हे पळय BJPन गेल्ली 13-13.5 वर्सां गोंयकारांक पळय काबार केल्या हांकां आतां घरा धाडपाचो टायम आयलो. पेडणेच्या न्हयांनी बेकायदेशीर रितीन रेंव काडटात. थळाव्या पत्रकारांनी वेळावेळार ते उक्ताडारे हाडला. पुलीस दखलच घेनात. आता पेडणे म्हाळा ते बेकायदेशीरपणाचे उदक गळ्यामेरेन पावला. पुलीस थंडसाणीन जाप दितात. पेडणेकार अस्वस्थ जाल्यात. पिस्तुलां कामगारां मेरेन पावलीच कशी कोण सांगपाक तयार ना. प्रकाश तळवणेकारान सांगिल्लो फाक्त आयकात आनी पत्रकारांच्या प्रश्नाक पुलीस कश्यो थंडसाणीन जाप दितात तेवूय पळयात. माहिती प्रमाणे रात्री मध्यान रात्री
एक दोन वरांच्या सुमाराक हांगा ही म्हाज्या फाटल्यान जी तेरेखोल न्हंय आहा थंय तेरेखोल न्हंयन एक व्हडी आशिल्ली थंय आनी त्या व्हडयेन आयकल्या म्हायती प्रमाणे खबरे प्रमाण थंय कोण तरी एक कोणाची तरी व्हडी एक रेंव काडटाली आनी भितून एक मजूर आसले मजूर काम करपी एक परप्रांतीय आहात ते काम करतात हांगा आपलो उदरनिर्वाह तेचेरच करतात ते आनी तेचेर रातचो एक हें जालो गोळीबार जालो आनी गोळीबार जाल्या उपरांत भितून एक 2 कामगारांक भितून कामगार जखमी जाल्यात ते हे आहात ते बुलेट आहात ते लागल्यात एकाचे मानेक लागल्यात म्हणटात आनी दुसऱ्याच्या एक हांगा बावळ्याक लागून गेल्यात सारके आनी दोगांयक सोमते राती भितून बांबोळे हाल्यात आनी कुछ लोगों को डिटेन किया है कि पूछताछ कर रहे हैं। कितने आदमी है सर अंदर अंदाजा अभी कुछ कह नहीं सकते। सो सर आप कारण किस वजह से वो शूट करने आओगे? जो पकड़े जाएंगे तब पता चलेगा। सर हमें मालूम पड़ रहा है कि जो सेंड एक्सट्रैक्शन हो रहा है इधर उसकी वजह से उस कारण हुआ है करके। अभी मैं कुछ फाइनलाइज नहीं कर सकता उस पर जब मिल जाएंगे अक्यूज उनसे पूछताछ करेंगे तो अभी तक अरेस्ट नहीं किया अभी तक अभी कुछ लोग हमको लग रहा है सस्पेक्ट है तो उस पर हम उनको पूछताछ करेंगे। सर अभी तक किसी को अरेस्ट किया हुआ है? नहीं अभी अरेस्ट नहीं किया, डिटेन किए हैं कुछ लोग। डिटेन किया। कितने सर लोग हैं? कितने हैं अंदर? अभी वो नहीं बता पाऊंगा। अभी चल रहा है अलग अलग जगह पे थाने में भी कुछ लोग हैं यहाँ पे भी हैं उधर जीएमसी में भी कुछ लोग हैं। गोंयच्या ऊस शेतकारांमदी परत एक फावट घुसमट तयार जाल्या। सरकारान बेगोबेग ऊसाची लागवडीची अधिसूचना काडची आणि धारबांदोडच्या संजीवनी साखर कारखान्याचो फुडार स्पष्ट करचो गोमंतक ऊस उत्पादक संघटनेन मागला। जाता तितले बेगिना ऊस लागवडीची अधिसूचोवणी काडात आणि संजीवनी साखर कारखान्याचो फुडार स्पष्ट करात। GUUS म्हटल्यार गोमंतक ऊस उत्पादक संघटनेन सरकाराकडेन मागला। ऊसाचे दर वाडोवन दितले तशेंच इथेनॉल प्रकल्पावरवी कारखानो पुनरुज्जीवीत करतले हे बऱ्याच तेंपासावन दिल्लें उतर जाग्यार घालपाचो तांणी उलो मारला। आज मिटींग जी आपली ती आमचो कारखानो बंद जालो तुमकां खबर आहा कितलींशीं वर्सां आज चालू करता फाल्यां चालू करता अशें चल्लेलें आहा आनी आमकां जे सरकारान कितें परमिशन म्हणल्यार तें दिल्लें आसा पूण आतां आमची शेतकऱ्यांची चिंता वाडलेली आहे कितें करपाचो आतां म्हणून आनी सरकारान आमकां फकत फॅक्टरी आमची चालू करता म्हणून त्या विशीं एक नोटिफिकेशन काडलें तेंच्यांनी तुमी ऊस जो हाडा आनी हांगासर हें करा तुमकां रेट आमी 3,290 रुपया म्हणून आनी जें नोटिफिकेशन काडलेलें तें रॉंग काडलेलें तें फाटल्या मिटींग घालून आमी तांकां सांगलें आमकां हें मान्य ना म्हणून तेच्या नंतर आमी डायरेक्टराक मेळ्ळे अशें जें आसा हेजेर आमकां तोडगोय काडून तुमी एक आमकां अपॉयंटमेंट दिवची आनी तेन्ना आमी सरकारा कडेन मागलेलें अशें आमकां परत तुमी आपोवचें म्हणून त्या विशीं अजून काय परत आमकां आपोवंक ना परत काय तेजें बोलणी जावंक ना एडमिनिस्ट्रेटराक वचून मेळ्ळे आमी तेणी सांगलें आपल्याकूय काय हेज्या विशयी येवंक ना म्हणून तर परत आमकां सरकारा कडेन कित्याक आतां हो टायम ऊस लावपाक आमकां जर तुमी आमकां ऊस लाय म्हणटले जाल्यार आमकां आतां ऊस लावपाक तुमी परत नोटिफिकेशन काडचें पडटलें कशें काडचें पडटलें जो आमचो पयलींचो रेट आहा 360 रुपया प्लस वाहतूक जी कारखानो करतालो तोडणी जी कारखानो करतालो त्या हेज्या प्रमाणे आमकां तें हेतून चलोवंक जाय आनी वाडीक दर मेळूंक ना कित्याक रेट वाडलेलो सगळें वाडलेलें आसा त्या विशीं परत आमी सरकारा कडेन एक आमी निवेदन आतां पत्र दितलें डिसिजन आशिल्लें सरकारान दिवपाचें तें पोरू मार्चच्या आमचो पिरियड सोंपलो आनी तेचे फुडें कितें हो शेतकाऱ्या फुडें प्रश्नचिन्ह आशिल्लें पोरू आमचे कडेन 20-25,000 गोंयां आशिल्लो पूण सरकारान योग्य डिसिजन ना घेतलेलें सरकारान डिसिजन दिवपाक लेट केलो आनी मे म्हयन्याक नोटिफिकेशन काडलें की ऊस जर शेतकारान रोयलो जाल्यार सरकार घेतलो म्हणून पूण तें नोटिफिकेशन पयलीं काडपाक जाय आशिल्लें कित्याक ऊस वाडपाक हो उन्हाळ्याचे 3 ते 4 म्हयने रिक्वायर आसा आनी ताका लागून शेतकार पोरून ऊस वाडोवंक शकलो ना आनी जाचो वाडोवपाची आशिल्लें ताका थोड्या लोकांचो वाडलेलो आसा तेन्ना सरकारान तें फुडें बी तें पावल घेवपाक जाय खरेंच जर सरकारान ती चालू दवरपाक आशिल्ली जाल्यार टायमार नोटिफिकेशन काडपाक जाय आशिल्लें ताणें लेट काडलेल्यान शेतकाराची जमीन तशीच पडाक आसा आनी आतां पयर सुद्दां विधानसभेक आमच्या मुख्यमंत्री साहेबान सांगलां आपूण शुगर फॅक्टरी चालू करतलो आमकांय अशें आहा चालू करतलो म्हणून पूण जर ती चालू करून वेवस्थीत चलपाची आसा आतां जर फुडें ऊस रोवपाक जाय जाल्यार आतां ह्या टायमार सरकारान खंबीरपणे शेतकाराक सांगपाक जाय की बाबा तुमी ऊस रोया आमी फॅक्टरी
तुमगेलो ऊस घेतली आनी तितून एक गोश्ट अशी आसा जी तोडणी म्हणटा ती अशी एक दोगांनी करपाची वस्त न्ही, ताका टिमी लागता आनी त्यो टिमी हाडप ही जबाबदारी मोस्ट शुगर फॅक्टरीची आसता. तेन्ना सरकारान ती शुगर फॅक्टरी मार्फत जावं कोणी कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट करून ती जर फॅसिलिटी अवेलेबल शेतकाराक केली जाल्यार तितूंतल्यान ऊस वाडपाची शक्यता. आनी जी नोटिफिकेशन काडटा ती फक्त फायली न उरता शेतकाऱ्या दारा पर्यंत पावपाची गरज आसा. आतां फाटल्यान जें नोटिफिकेशन काडलेलें तें आज म्हणून शेतकाराक खबर ना सरकारान बाबा ऊस घेता म्हटलो म्हणून, आनी ताका लागून तेंगेलें फाट जें आसा तें पडून उरलेलें आसा. तेन्ना आज म्हाका अशें दिसता शेतकारान मेहरबानी करची आनी पोरूं जांकां कम्पेन्सेशन दिल्लें तांकां कितें हातभार लावन तांकां मदत करची आनी फुडें ऊस रोवपाक पुरस्कृत करचें. आनी जे आतां ऊस रोयल्ले आसा तांकां सरकारान सांगलेलें तुमी ऊस कोणाकूय दिया, ते पद्दतीन आतां तांकां दिवपाक अलाव दिवचो, कित्याक तांकां तोडणेची जी फॅसिलिटी आसा ती हांगा अवेलेबल जावंक शकना इतल्या लोकांक लागून. आनी ती जर जावपाची खरीच जर सरकार ना जाल्यार सरकारान एक सरळ सांगचें बाबा आमी ह्यान फुडें फॅक्टरी चलोवची ना. म्हाका एक वायट दिसता शेतकाऱ्यांना, कितें हांव 1974 ह्या फिल्डांत आसा. जर शुगर फॅक्टरी सरकारान चलोवपाची आसा जाल्यार सरकारान सरळ चलोवची. आतां आमी हें आयकता अंदू चालू जातली, फुडें चालू जातली, इथेनॉल प्लांट जातलो, हें आयकून आमी म्हातारे जाले. फुडले पिळगेन हांगा जर ऊस पिकतलो जाल्यार सरकारान तेजेर ठोस डिसिजन घेवपाची गरज आसा. आज पर्यंत सरकार ठोस डिसिजन घेना आनी सांगना बाबा फॅक्टरी अमके दिसा चालू जातली. जरी कितलीय सर्क्युलरां काडली, जो पर्यंत कार्यवाही चालू जायना तो पर्यंत शेतकाराचो विश्वास बसना. कित्याक ऊस हें अशें पीक आसा जें शुगर फॅक्टरीनूच घेवपाचें, म्हणजे जी शुगर फॅक्टरी आहा तीच ती कंजम करूंक शकता. बाकी म्हणजे आमी आतां नाल्ल, केळी हे ते गोश्टी ज्यो बाजारांत विकता त्यो आनी खंय बाजार ना, ताका बाजार हो एकूच आसा शुगर फॅक्टरी. तेन्ना सरकारान एका ठोस डिसिजन घेवपाची गरज आसा. दाबोळी विमानतळ ते वेर्णा मजगतीच्या 455.5 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे बाबतीत NHI आणि गोयच्या PWDन घाळपणां दाखयल्यात. सांकवाळाचो जिल्लो पंचायत वांगडी वसंत नायक आणि कुठ्ठाच्या ऑलेन्सी सिमोयशान आरोप केला. कॉन्ट्रॅक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीन सुरवेचें बांदकाम सारकें केलां, पूण विमानतळाच्या फनल झोनाचेर अतिक्रमण करून OLS नेम आणि ICAOच्या मापदंडा सयत मुखेल विमान सुरक्षेचे नेम मोडल्यात असो आरोप तांणी केला. ह्या उल्लंघनाक लागून दाबोळी आणि MES जंक्शना मदले सुमार 17 खांबे मोडचे पडूं येतात असे अहवाल सांगता. आयज आमी MES कडेन आसा आनी फाटल्यान आमी पळयलो जाल्यार फ्लायओव्हराचो पिलर आसा आनी तो कटर आसा तो आयज फ्लायओव्हर कातरता, पिलर कातरता. आतां दाबोळी एअरपोर्ट टू MES कडेन ऑर्डर येयला हायकोर्टाचो की हे पिलर मोडचे पडटले, कित्याक हो जो पिलर आसा तो ऑब्स्टिकल लिमिटींग सर्फेसाचो आसा. तो एविएशन रुल्स पळय आसा हो फनल झोनान पडटा आनी हो वायलेशनान आसा, कित्याक तेजो पळय हायट पळय आसा तो चड आसा. आतां हांव गोंयच्या सरकाराक आनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीक आनी PWDक विचारपाक सोदता की तुमी ह्या प्रोजेक्टाक परमिशन दिलें कशें. जेन्ना नेवीन मुरगांव प्लॅनिंग ऑथॉरिटीक ऑब्जेक्शन बरयलें त्या ऑब्जेक्शनाच्या अंडरान ह्या डिपार्टमेंटान ह्या वेंकटराव पळय आसा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडाक कॉन्ट्रॅक्टराक परमिशन कशें दिलें बांदपाक. आतां हो प्रोजेक्ट ऑलमोस्ट 500 कोटीचो आसा. हेजो आयज लॉस एक्स चेकराचो लॉस हो कोण पयशे वसुली करतलो. सो हेजेर सिद्ध जाता की PWD डिपार्टमेंट आनी नॅशनल हायवे ऑथॉरिटी इज हँड इन ग्लव्स विथ दीस वायलेशन. चोरी ह्या कॉन्ट्रॅक्टराक खबर ना की परमिशन लिमिट्स कितें आसा, ते ह्या परमिशन खंय घेवचें पडटा. हो कॉन्ट्रॅक्टराक सरकाराक कॉन्ट्रॅक्ट कित्याक दिला तो. सो हांव मागता गोंयच्या सरकाराक की ह्या कॉन्ट्रॅक्टराक पयलो ब्लॅक लिस्ट करचो आनी जे PWD मुरगांव प्लॅनिंग ऑथॉरिटी आनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीजाचे ऑफिसर आसा तेंचे ताबडतोब सस्पेंड करचे आनी तांकां ब्लॅक लिस्ट करचे. हांव गोंयच्या सरकाराक विनंती करता. आनी तशेंच आमी आयज कोर्ताली ब्लॉक काँग्रेस वी वील फायल अ कंप्लेंट टू द पुलीस डिपार्टमेंट एंड ऑल ऑफ दोज ऑफिसर्स इनवॉल्ड जे ज्यांनी परमिशन पळय ह्या प्रोजेक्टाक दिलेलो आसा तुमी हेजेर एक्शन घेवचो पडटलो. आयज बारीक लोकांक तुमी
इन्फ्रास्ट्रक्चर दिना. लायटीचे प्रॉब्लम आसा आमचे कोर्ताली सांकवाळ एरियांनी. उदकाचे प्रॉब्लम आहा. आमकां 24 वरां उदक मेळना या 24 वरां लायटी सारकी मेळना. आनी तुमी वेस्टफूल एक्सपेंडिचर करता आनी मागीर ब्रीज कातोता. सो आमी सांगता गोंयच्या सरकाराक की हेचेर कारवाय जावपा जाय. हेचेर SIT प्रोब जावचोच पडटलो. कित्याक असलो मेगा प्रोजेक्ट जो मेगा इन्फ्रास्ट्रक्चर आसा आनी असलो केरलेस एटिट्यूड आसा डिपार्टमेंटाचो ना खंय सरकारान ओनर्स घेवचेच पडटले. मडगांव KTC बस स्टँडा कडले चडशे हातगाडे स्टॉल जावन रावल्यात. हे स्टॉल पार्किंग वाठारात टू व्हिलरिंग आडमेळी तयार करतात. तेतूंतले चडशे बिगर गोंयकार स्टॉल चलयतात. मडगांव पालिकेन तेंचेर 10 दिसां भितर कारवाय केली ना जाल्यार आंदोलन करतले. थळाव्यांनी सांगला. हे आमगेले KTC बस स्टँडा ऑपोजीट हे हेरिटेज म्हणून हे गाडे दिल्याय आनी हे म्युनिसिपालिटीन गाडे दिल्याय म्हूण हे हिंगा आहाय. आतां हो जागो कितें आहा हो म्युनिसिपालिटीन एक्वायर केल्लो पब्लिका पार्किंगा म्हूण. बट हो जागो हिंगा पावना. आतां हे गाडे पडे आहाय हेरिटेज म्हूण हे चलयताय ते सगळे मायग्रंट्स. हेरिटेज म्हणटा ते कितें आमकां गोंयकार चलयताय ते हेरिटेज. आतां हे हेरिटेज खंयची जाली गोंयकारान हे मायग्रंट्सान दिल्या ती. आतां बिझनेस कोणूय करूं म्हाका तेजेर ऑब्जेक्शन ना. बट कायद्या प्रमाणे जावपा जाय बिझनेस. आतां हेंकां तर कोणें लायसन्स दिला म्युनिसिपालिटीन जाल्यार हे गाडे हातीन घेवन वचपाचे बिझनेस करून. बट हे गाडे हिंगाच दवरताय आनी दिसाचे हिंगा लोकांक पार्किंगाक प्रॉब्लम जाता. कितले जाणांनी म्हाका फोन करून सांगला बाबा हिंगा मातशी कितें एक्शन घे. म्युनिसिपालिटीन हांवें कंप्लेन घायल्लें. आयज म्हाका दिसता 15 दीस जाले. इन्क्वायरी केल्या ते सांगताय CO कडेन पावला म्हूण. CO हिंग जाल्यार CO सांगता आपणा कडेन अजून येयला म्हूण. सो म्हाका खबर ना आतां हेजी विटामीन M कोणा पावता ती. आनी हे गाडे पडे आहा हे आमच्या वॉर्ड नंबर 1 फातोर्डा हे आमच्या कावन्सिलरानूय बीन हेजेर एक्शन घेवपा जाय. कित्याक हे गाडे हातीन मूव करपाचे गाडे हे फिक्स गाडे न्हू. बिझनेस करपाचे गाडे घेवन वचपाचे. आतां हे हेरिटेज म्हूण गाडे हिंगा दवरल्याय आनी हिंगा पब्लिकाकूय त्रास जाताय. हिंगा पब्लीक गाडयो दवरताय आनी हिंगा बेलपुरी शोपुरी खावपा येताय. सो जात तितू बेगीन म्युनिसिपालिटीन हे गाड्यांचेर एक्शन घेवपाचें आनी हें काडपाचें. इन्क्वायरी केल्या ते भाशेन म्युनिसिपालिटीन हे गाड्यांक लायसन्स ना इलिगली आहा म्हूण म्हाका खबर मेळ्ळ्या. ताका लागून हांवें कंप्लेन घायला हे गाड्यांचेर जाता तितली इन्क्वायरी बेगीन करपाची आनी हे गाडे काडपाचे. दुसरें हिंगा चोय आतां हे एक हॉटेल जाला. आतां हिंगा आनीक जागो तेणी एक्वायर केला आनी हिंगा तेणी सगल्यांनी बॉक्सां केल्याय आनीक सगल्यांचे चोय सगळ्याक हिंगा बॉक्सां केल्याय. एक गाड्याचेर 2 बॉक्सां आहाय. आतां हे भाशेनी बॉक्सां वाडोवन मागीर हिंगाच कितें हॉटेलूच बिल्ड करपाचें हें सगळें म्हाका डावट आहा आतां. आनी हे कोण आमचे फातोर्डेकार न्हू म्हणे आमचे गोंयकार न्हू. हे मायग्रंट्स आनी हे मायग्रंट्सांक येदी व्हडली फॅसिलिटी गोंयकारपण म्हणटाय आनी हे आमच्या फातोर्डा ही फॅसिलिटी हे तांकां हेरिटेज जागे सारके VIP जागे हे आहा. हे VIP जाग्यांचेर ते आहाय. आनी आमचे गोंयकारान तर हुंय बिझनेस केलें कितें हिंगपाचें. आतां म्हाका एक उडको आसा आमच्या मुंगलार एकलो आमचो पेडा वयलो भुरगो नुस्तें हिंगतालो. तेका म्युनिसिपालिटीन काडून उडयला गोंयकार भुरगो आमचो. आनी हें कितें हेंकां इलिगल. आनी हेणी कितें केलां बिस्ते नंबर घायल्ले आहा गाड्यांक म्हणजे दाखोवपाक आमकां लायसन्स आहा. बट खबर आहा तेश कोन्न म्युनिसिपालिटीन हेंकां लायसन्स ना. जाता तितली बेगीन म्युनिसिपालिटीन हेंचेर एक्शन घेवपाचें. हेंकां तो लायसन्स आहा जाल्यार हेंकां दवरपाचें. बट कंडिशन हे काडून घेवन वचपाचें हिंगा दवरपाचें न्हू. कित्याक सकाळीचे हिंगा लोकांक पार्किंग मेळपा जाय. हो जागो एक्वायर केला पार्किंगाक हिंगा दोन वचपाक न्हू. आनी वचूया कितलो आतां जागो वाडयला आनीक हें बंद जावपा जाय. इमिजिएटली म्युनिसिपालिटीन हें बंद करपा जाय. एक्शन घेयना जाल्यार तूं कितें म्हणटा? एक्शन म्युनिसिपालिटी तर घेयना. हांव 10 दिसांचो तांकां टायम दिता. 10 दिसांनी हांव म्युनिसिपालिटीच्या देरान हांव बसतलो. हें म्हजें फूल एंड फायनल डिसिजन. कळंगूट गोंयची सगळ्यात व्यस्त दर्यादेग. ह्या वाठारात येरादारीची गर्दी थळाव्या लोकांक आणि पर्यटकांक पिडपाक लागल्या. ह्या वाठारांतलो पार्किंगेचो घुसपागोंदळ सोडयात. कळंगूटचो पंचवांगडी सुदेश मयेकारान मागला. ती बसीस पार्क केल्ल्यो आसा दॅट इज ते खंय तरी पळोवंक गेल्यार अशें दिसता की वी आर नॉट प्रिपेर्ड इन द सेन्स सगळ्यांक खबर आहा दिवाळी वेकेशन चालू आहा. आमकां कितें दिसता जाणा तूं ओन्ली एंड ओन्ली आमकां तयारी करूंक जाय ती क्रिसमसाक करूंक जाय क्रिसमस न्यू इयर. पूण जर तर गोंयांत लोक येवंक सोदता जाल्यार लोक खंयच्या टायमार केन्नाय येता.
जे कोण प्लॅनिंग करता, जे कोण ऍडमिनिस्ट्रेशन चलयता आयज, तेंचे कडेन तो कॅलेंडर आसपाची गरज आसा. लॉंग विकेंड खंयचो आनी कितें खंयचो. कित्याक प्लॅनिंग जर केली जाल्यार व्यवस्थीत बशी बिशी खंय आहा पळय त्यो पाकूय जातल्यो. एट द सेम टायम आमी जेन्ना उलयता उदीक, लायट, सिवेज, पार्किंग, सी तुमकां लोकांक सध्या खंयच काय कळना हाव मेजर इश्यू कॅन बी पार्किंग. कित्याक जर तर ट्युरिस्ट आपली गाडी घेवन येता जाल्यार तेका खंय तरी आपली गाडी पार्क करपाक जाय, सेफ पार्किंग जाय तेका. जरी तर तो आपली गाडी घेवन येयना, तो रेंट कार रेंट बायक घेता, जर तर ती तेका पार्क करपाक खंय तरी जागो जावो. इव्हेंच्युअली कितें जाता तूं, जर तर आमी इन्फ्रास्ट्रक्चर दिलो लोकांक आनी इन्फ्रास्ट्रक्चराक पळोवन जर ट्युरिस्ट येवंक सोदता जाल्यार कितें वायट आहा. सध्या बशी भरून ट्युरिस्ट येता, तो ट्युरिस्ट म्हणून तो ट्युरिस्टूच. कित्याक तेका लागून आमचें पोट चलता न्हू. खंय तरी अश्यो खुबशीं हॉटेलां आसा जावं बिल्डिंगां आसा, तेन्ना खुबशीं वर्सां एक ती ऑक्युपन्सी दिताना ओवरलूक केल्ले आसा की तेंच्यांनी जे पार्किंग दाखयला प्लॅनार ते मेंटेन केला ना पळय ते. पंचायती फुडल्यान तो एक कसिनो येयला. तुम्ही जर सांजच्या 2 रातच्या 2 सुमार थंय पयशात, एकाक 2 दोनूय सायडीन गाडयो पार्क केल्ल्यो आसता. आनी त्यो गाडयो पार्क करतना लोकांक खरेंच इनकन्विनियन्स. जे लोक कसिनोन वचना ते लोक जे कांदोळे, शिकेरे, बागान खंय वयता तांकां खरोच त्रास जाता. आनी ह्या जर बिल्डिंगेन सगळ्यांचे पार्किंग सोदूंक गेले जाल्यार हांव तुका सांगता तेंचे कडेन मेजून 10 गाडयांचे पार्किंग ना. जाल्यार वे वी आर हेडिंग टू. आयज जेन्ना आमी CRZ-2 उलयता, हाय रायज बिल्डिंग उलयता, 150 FAR 200 FAR उलयता, तेन्ना बेजीक नेसेसिटी शूड बी इन प्लेस. आयज आमदार मायकल लोबो आनी जोसेफ सिक्वेरा वांगडा आसा. म्हाका दिसता खुबश्यो गोश्टी सॉर्ट आउट जावपाची गरज आसा. कित्याक जर तर आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेवन त्यो सॉर्ट आउट करिना जाल्यार वी विल ओन्ली प्ले ब्लेम गेम की लास्ट 5 वर्सां पंचायतीन कांय करूंक ना आनी मायकलान कांय करूंक ना आनी जोसेफान कांय करूंक ना. इव्हेंच्युअली बिझनस इज सफरिंग. लोकांक खूब दिसांनी थोडो मातसो धंदो जाला, पावसाक लागून मातसो खंय तरी धंदो हॅम्पर जालो ना न्हू, पूण कितें करूया, इट इज नेचर्स कॉल. तेका लागून बेजीक नेसेसिटी शूड बी इन प्लेस. हे फेजर डेव्हलपमेंट जे जाला ते जाग्यार करपाची गरज आसा. मागता आमदार मायकल आनी जोसेफ दोगूय मेळोन जाय जाल्यार आमी येता. तो पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आमी आसाच की बाबा कालांगूच तो पार्किंग इश्यू कसो सॉल्व करचो, जावं पार्किंग कशी आहा ती कशी जाग्यार घालची. आमी फक्त उदीक, लायट, सिवेज उलयता, पार्किंगेचे उलोवपाक लेट जावंक फावना. जर तर मल्टी लेवल कार पार्क बांदचे पडले जाल्यार जागो आयडेंटिफाय करून एक मल्टी लेवल कार पार्कूय खंय तरी आमी बांदपाचो विचार करूं येता. महाराष्ट्रांतल्यान गोंयांत येवपी बसीक पेडणे पोरसकड्या राती कडेन सेल्फ एक्सिडंट जालो. पळोवपी सांगतात सिग्नल पडले म्हणून बसवाल्यान अचानक ब्रेक मारलो. आउट ऑफ कंट्रोल जाल्ल्यान बस डिवायडराचेर चडली. जिवीतहानी जाली ना म्हण बरें. पुलिसांनी JCB हाडून बस थंयच्यान काडून येरादारी सुरळीत केली. दिखाई दे रहा है। हाँ बराबर। इसलिए आगे टेम्पा था। हाँ टेम्पा था तो टेम्पा वाले ने सीधी ब्रेक लगा दी। अच्छा, इसलिए डिवाइडर चढ़ा दिया नहीं तो टेम्पे पे टकरा जाती। किसी को कुछ ये इंजर्ड नहीं हुआ ना? सब सेफ है ना? सब सेफ है। गाड़ी के सिग्नल पडलो आणि त्याने कंट्रोल जाऊन गाडी। हाँ डिवायडर गेली। डिवायडर गेला। हां बरोबर। आमकां खबर आम्ही जेन्ना हे असो तेन्ना पळयले होय न्हू, जेन्ना लोकांचो मॉब दिसता तेन्ना आम्ही उभे रावले। बरोबर बरोबर। ह्या रोडाक हमेशा असेच जाता। होय न्हू, एक 2-4 दिसांनी एक अशी कितें जाय कितें एक्सिडेंट घडटा। 1990 सुरू जाल्लो दिंडी महोत्सव मनोवपाक मडगांवकार सज्ज जाल्यात. अंदूचो दिंडी महोत्सव 116वो. हरिमंदीर वाठारात 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर मजगती तो मनयतले. हो दिंडी महोत्सव गेली 116 वर्सां जायत आयिल्लो आसा आनी ताची प्रथा अशी आसा की मेन जो उत्सव आसता त्रयोदशीक, कार्तिक शुद्ध त्रयोदशीक, त्या दिसा सांजचे 6:30 वरांचेर आमी पालखेन उत्सव मुर्तीची स्थापना करता अलॉंग विथ ग्रंथ आसा गीता आनी वेद.
आणि यथासांग म्हणजे भटजी कडल्यान व्यवस्थित स्थापना करून मागीर कार्यक्रम जसो जालो पहिली बैठक देवळाच्या मंडपान जाता. ती बैठक झाली की साधारण 8:30च्या दरम्यान दिंडी भायर सरता. ओल्ड हरिमंदिराकडून ती मार्केटाकडे येता, आमचे मेन मार्केट, आणि थंय बाजारकारांच्या तर्फे एक बैठक असता युको बँकेकडे. सो ती थंय एक बैठक जाता. ती साधारण 10:30 पावणे 11 पर्यंत चलता. थंयच्यान परत दिंडी मुखार वचून म्युन्सिपाल्टीकडे येता आणि आमची त्या दिसाची शेवटची बैठक म्युन्सिपाल्टीच्या चौकान जाता. ती सप्ता म्हणेपर्यंत 1:30-2 जातात आणि मागीर मुखार ती दिंडी तशीच कार्यक्रम जातकच मुखार वता, कोमवाड्यान वता, पहिली दामोदर सालान कोमवाड्यान राऊंड मारून, आणि थंयच्यान मागीर ते साधारण 4च्या दरम्यान, पहाटे 4च्या दरम्यान विठ्ठल मंदिराकडे वता. त्यांची पालखी आमकां व्हरपाक येता आमच्या पालखेक, आणि तांकां तो नारळ बी दिवपाचो आसता आणि दक्षिणा नाममात्र दिवपाची असता. ती जाली की थंय त्यांची काकड आरती आणि भजनां जातकच साधारण 6:30-7च्या दरम्यान थंयच्यान दिंडी भायर सरता आणि मागीर वर्दे वालावलकर रोड, अगरवालाचे घर, मोर्डेकर काकांचे घर असे करत करत हांगा येता पाजी फोंडान, आणि अप टू विशांत रोडाचेर अप टू लोकऱ्यांच्या घरापर्यंत वता, न्यू इयर हायस्कुलाकडे आमचे घर आणि लोकऱ्यांचे, आणि थंयच्यान मागीर ती परत देवळान येता. तर ही आमची 116 वर्साची जी परंपरा आसा ती कार्तिक त्रयोदशीक सुरू करपाची. आमकां कळिल्ल्या प्रमाणे जे जाणटेल्यांनी आमकां सांगिल्लें की पयलीं कार्तिक एकादशीकूय लोक पंढरपुराक वताले आणि कार्तिक एकादशीक वचून ते द्वादशीक येताले. तेन्ना ती परंपरा ताची खंडीत जावची न्ही. जे लोक कार्तिक एकादशीक मुद्दम पंढरपुराक वताले पळय, ती परंपरा खंडीत जावची न्ही म्हणून ते दुसरे दीस येवन मागीर त्रयोदशीक आमी हांगा करुया अशें तांचें ठरिल्लें. 1909 स्थापन जाल्ली ही हरिमंदिर देवस्थानचो उत्सव हो आज 116 वर्सां जातात, आणि हाजे इतिहास असो आसा की त्या काळान जे विठ्ठलाची वारी जाता पंढरपुराक, त्या वारीक सगळ्यांनी आमी भाग घेवचो म्हणजे उमेदीन तेन्ना आमचे भक्त मंडळी भायर सरलेले, आणि त्यांना खबर आहा की तेन्ना तो पोर्तुगीज रूल आसलो, आणि ते वचून भायर सरले, आणि ते पावसाचे दीस आसतात आषाढी एकादशीच्या निमित्तान, आणि ते भायर सरून ते वारकरी तांकां ते बावंड्रीचेर आडयले, कित्याक ते क्रॉस करूंक शकले ना. ते मोठें दुख्ख जालें तांकां परतून आयलें, आनी तांणी ठरयलें की त्या धर्तीचेर आमी ह्या गोंयांत हें सुरू करपाक जाय, म्हणून ताणें एक प्रथा सुरू केली. सुरवातीक जे हरिमंदीर आमचें तुमकां खबर आसतलें की थंय इल्लेशे चाळीन एका रुमान आसले, जे शांबा शेटान आमकां डोनेट केल्लो रूम, थंय ताणें फोटो लायलो, आनी तेन्नाच्यान ताणें हें भजन सुरवात केली, आणि ल्हान प्रमाणान हो दिंडी उत्सव सुरू केलो. पालखी तेन्ना ती एक खांद्यार घेवन लोक अशे परिक्रमा सिटींतल्यान भायर सरून लागले, आणि तेन्ना तुमकां खबर आसा सुविधा कांयच नासल्यो, रस्ते लायटी कांयच ना. पेट्रोमाक्साच्या दिव्याचेर दिंडी उत्सव आमी पळयल्लो आहा भुरगेपणान. पेट्रोमाक्सची भाड्याला म्हणटा ती माथ्यार घेवन पेट्रोमाक्स घेवन दिंडी उत्सव जातो. बट भक्तिभावान टाळ मृदंगाच्या नादान भक्तीच्या परिक्रमा जातालो. अशें करून हळू ताजो प्रोग्रेस जायत गेलो, आणि त्या दिंडीचें म्हत्व म्हणजे की हें वाडत गेलें. म्हणजे भक्त मंडळी वाडली, देवाचे हे कृपा वाडली, हळू उत्सव वाडत गेलो. आज त्या पेट्रोमाक्सच्या काळांतल्यान आज ह्या आधुनीक जगान LED लायटीच्या प्रकाश जोतान आज दिंडी उत्सव साजरो जाता. ही चेंजीस जाल्ल्या. शिरगांवां देवी लयराईच्या लालखी उत्सवात भक्ती आणि परंपरेचो आविष्कार पळोवपाक मेळ्ळो. दर वर्सा दिवाळे उपरांत पहिल्या मंगळारा जावपी संगीत परंपरेन गांवाचें गांवपण राखून दवरलां. गोंयचो नामनेचो संगीतकार मनोहर बुआ शिरगांवकारान सुमार 70 वर्सां आदीं सुरू केल्ल्या लालखी महोत्सवांतली भक्ती आनी संगीत हांचो मेळ सांबाळप ही शिरगांवकारांची मोख. नरहरी वळवयकार आनी बालगंधर्व ह्या सारख्या नामनेच्या कलाकारांनी आदी हांगा सादरीकरण केलां. देवळांत सांजेच्या भजनांनी हो उत्सव सुरू जाता. त्या उपरांत गांवभर लयराई देवीच्या मुर्तीची मिरवणूक काडटात. रस्त्या कुशीक 5 सुवातांनी संगीत सादरीकरण जाता. ह्या उत्सवाची व्हडवीक सांगता देवस्थान समितीचो अध्यक्ष ॲडव्होकेट दिनानाथ गांवकार. आमचो वार्षिक मंगळवार दिनोत्सव पळय न्हू, तो एक देवीची उत्सव मुर्ती दिसा सबंद गांवांत लालखीत्सव म्हणून प्रसिद्ध आसा, आणि तो सबंद गांवांत दिवाळे नंतरचो जो मंगळार जाता. जर समज इमिजिएटली येयलो नाल्यार तो धरिना, नाजाल्यार फुडलो धरता. म्हणजे विथीन कार्तीक म्हयन्यानूच हो जाता उत्सव.
आणि ते दिसा देवीची उत्सव मूर्ती आहा ती सबंद गांवांसून रॅली वयता, लोकांक देवदर्शन जाता आणि प्रत्येक घरान उटी भरली वयता. ते कोणाच्या घरान वचना, रस्त्यार वचून फिरता. ह्या मंगळवार दिनोत्सव आसा पळय न्हू, हाका सादारण माझ्या अनुमाना प्रमाणे, म्हाका माहिती आसा त्या प्रमाणे सादारण 65-70 वर्सां जातली, 65-70 वर्सां जातली सादारण उत्सव. सुरवातीक गांवांच्या लोकांनी एकीकडे करून हो मंगळवार दिनोत्सव सुरवात केल्लो. तेन्ना मनोहर बुवा शिरगांवकर आसले आणि अनेक गायक मंडळी. आणि मनोहर बुवा शिरगांवकर आसा पळय न्हू, ते कितें करताले की त्याच्या बरोबरचे लोक आसा पळय, वळवयकर धरा, मठकर धरा, सोमनाथ च्यारी धरा, आजरेकर धरा, ह्या सगळ्यांक वामन पिळगांवकर, ह्या सगळ्यांक एकीकडे करप आणि हो उत्सव बऱ्यापैकी मनयताले. आणि 3 साण हो उत्सव दिसाचो सुरवात जायना, 3 साणचो सुरवात जाता, 7 साधारण सुरवात जाता. देवळांत पयलीं भजन देवळांत लयराईच्या मंदिरांत केले वयता आणि मागीरूच ती गांवांत फिरता. पूण तो उत्सव पयलीं एक थोड्या प्रमाणात आसलो, कित्याक तेन्ना एक लोकांचे किंवा जेन्ना ताका प्रसिद्धी मेळ्ळी आणि तेन्ना कितें आहा की आतां आमी लोकांनी कितें केलें की प्रसिद्ध गायक हाडपाची सुरवात केली. इवन मनोहरभाऊ शिरगांवकर आसले तेन्नाय देशपांडे, गंधर्व, बालगंधर्व हांकां सुद्दां हांगासर हाडलेले आसा. आणि म्हणजे एक बऱ्यापैकी कार्यक्रम करपाची तेंची एक शैली आसली मनोहरभाऊ शिरगांवकार. आणि तो कार्यक्रम आज कितें आहा की हो कार्यक्रम आमी देवस्थान तर्फे करता. सगळी व्यवस्थापन आहा पळय, नियोजन आहा ते देवस्थान तर्फे केल्लें वयता आणि त्या प्रमाणे व्यवस्थित कमिटी, बाकीचे सहकारी बाकीच्यांक घेवन, चौगुले ग्रामस्थ आमचे तांकां घेवन हे नियोजन केलें वयता आणि त्या प्रमाणे हो मंगळवार दिनोत्सव जाता. इतले आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमची प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. परत मेळुया पळोवपाक प्रायम टीव्ही मोगसचो.